मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार असल्यामुळे थोडी घाई गडबडच होते. ही ना रांगोळी माझ्या मुलीने काढलेली आहे आणि सर्व पूजा पण तिनेच मांडलेली आहे बरं का. असं म्हणतात ना, की मुली आईच्याच पायावर पाय देतात किंवा आईचंच पाहून सगळं शिकत असतात. तर छान वाटलं, की तिने माझ्यासारखा प्रयत्न केला आणि मुलं ना घरातच बघून चांगलं वाईट हे शिकतात. बाहेर जाण्याची गरज नसते. तर चांगले संस्कार घडतायत आपल्या मुलांवरती. ते छान वाटलं. पूर्ण पूजा तिनेच मांडलेली आहे. मी म्हटलं तू पूजा मांड आणि मी स्वयंपाक वगैरे करते. मी स्वयंपाक वगैरे करत होते कारण मला लेडीजला नंतर ना हळदी-कुंकालाही बोलवायचं होतं शेवटचा गुरुवार असल्यामुळे आणि थोडीशी घाई-गडबडच असते. नंतर स्वयंपाक वगैरे केला आणि साहेबही घरीच होते त्याच्यामुळे म्हटलं चला पोथी वगैरे वाचून घेऊया. पोथी वगैरे वाचली, पूजा वगैरे केली आणि नंतर आरतीही केली. माझ्या मुलांना ना ही महालक्ष्मी व्रताची कथा ना खूप आवडते. तर झोपताना ना मला ज्याला त्याला जेवढी म्हणजे असं आठवते ना सांगतो. तर चांगलं वाटतं आपण घरात असं काही केलं तर मुलांनाही त्याची माहिती भेटते. मग नंतर आम्ही आरती वगैरे केली आणि नंतर मी ज्या स्त्रियांना हळदी-कुंकवाला सांगितलं होतं ना, त्या एक होत्या आणि सोसायटीमध्ये इकडे आता मुंबईसारख्या ठिकाणी कसं ना, सगळ्यांनाच हे व्रत माहिती आहे असं नाही. कोणी कोठून असतं ना, त्याच्यामुळे मग खूप मुश्किल होतं लेडीजला बोलवणं आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणजे शक्यतो हे करतात. महाराष्ट्राबाहेर कसं सगळ्यांनाच माहिती आहे असं नाहीये. तर जसे लेडीज येत होत्या तसं मी हळदी-कुंकू करत होते आणि मग नंतर मीही मलाही त्यांच्याकडे जायचं होतं. मग हळदी-कुंकू वगैरे झालं. नंतर मी पण 7 सवासणीची ओटी वगैरे भरून त्यांच्यात पण गेले मी आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आता हे जे आहेत ना, तर बेंगोली आहेत हे आणि ह्यांच्यामध्ये ना हे बघा असं गालाला चंदन लावतात, हळदी-कुंकू लावतात आणि कपाळालाही. तर जरा थोडीशी वेगळी पद्धत आणि बंगाली लोक ना दुर्गा देवीला खूप म्हणजे खूप मानतात. पूजा वगैरे त्यांच्या खूप मोठे असतात. पण मला ना कुठल्या मंदिरात गेलं किंवा असं मूर्तीकडे पाहिलं ना, असं वाटतं ना, की देवी आपल्याकडे बघते, बघून हसते. आपण जे काही सांगतोय ना, की ते आपलं ऐकते. असं मला सारखा अनुभव येतो. तुम्हालाही असा अनुभव येतो का? किंवा तुम्हालाही असं कधी-कधी जाणवतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. नंतर मग हळदी-कुंकू वगैरे झालं, सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. तर माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.